नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोळवणकडी येथे झालेल्या कलर कोडिंग आणि बांबूच्या पेरापासून रोपं तयार करण्याच्या कार्यक्रमाची माहिती घेणार आहोत. हा कार्यक्रम महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन आणि राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुप यांच्या वतीने कोळवणकडी येथे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून प्रशांत दाते उपस्थित होते. प्रशांत दाते सर, संचालक बांबू दाते बांबू क्षेत्र नाशिक, लिम्का बुक ऑफ इंडिया रेकॉर्ड आणि गौरवलेले आहे. स्वतः राज्यपाल त्यांच्याकडे येऊन त्यांचा गौरव करून गेलेले. त्यांनी त्याच्यावर एवढा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आहे. अशा बांबू किंग म्हणून आम्ही कसं झालं बोलेल. त्याच्याच पद्धतीने आता पितांबरीने पण टुलडामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. कलर कोडिंग सुद्धा त्यांनी केलेलं आहे. पितांबरी केलं असं आम्ही नेमक्या शेतकऱ्यांना दाखवू शकतो, पण त्याचं योग्य असं अजून त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल का, त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आमचे अमित पाटील म्हणून मित्र आहे कोल्हापूरचे, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते कलर कोडिंग करतात. तर म्हटलं तुम्हाला याचा फायदा काय झाला का. पाटील साहेबांना आमचा विषय काढला तर त्यांनी सांगितलं का मी 3 इंचाचा बांबू जो आपला हा बल्कॉम म्हणून पण तो मी 18 फुटाचा 90 रुपयाला विकू आहे. कारण त्यांना त्याचं महत्त्व कळालं आहे का हा पक्का बांबू आहे, कच्चा आम्ही देत नाही. आणि क्वालिटी म्हणजे का त्याची जाडीमुळं पण रेट भेटतोय. तर असे जर तुमच्या भागात ठराविक लोकांनी हे केलं, सगळे तर नाही करू शकत आहे, ठराविक लोकांनी केलं त्याचं तुम्हाला 2-3 वर्ष टाईम लागेल, 2-4 वर्ष. ते का लगेच नाही कलर दिला लगेच उद्या मॅच्युअर व्हायला टाईम लागेल. तुम्हाला समजायला पण एखादा गिरायक आला की आम्ही कलर कोडिंग का केलं, व्यापारी पण तुम्हाला विचारणार. तुम्ही सांगितलं का आम्ही पक्काच देतोय, तो पण म्हणा का 2 रुपये. ते 4 वर्षाचाच बांबू कट झाला पाहिजे. 5व्या वर्षानंतर ते बांबूची लाईफ कमी होतं, कारण तो बेटात असल्यामुळे तो वाळायला चालू होतो, खराब व्हायला. तो 5व्या 6व्या 7व्या वर्षी तो खराब व्हायला होतो. म्हणजे 3ऱ्या 4थ्या वर्षापासून आपण कलर दिला पाहिजे. मग आता कोणत्या महिन्यात कलर दिला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात फुटवे येतात. ते तुमच्याकडे पाऊस माहिती जुलैपासून चालू होतो ना, सगळीकडे जूनमध्ये चालू होतो. आता काही वेळेस ऑक्टोबरपर्यंत पण पाऊस चालू होतोय. आता सीझन आता वाढत चाललाय, तर आपल्याकडे फुटवे ऑक्टोबरपर्यंत पण येतात. मग शक्यतो आपण डिसेंबरपासून किंवा जानेवारी कलर कोडिंग करू शकतो. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याच्यात तुम्हाला लाल आणि मी पिवळा मारला होता. तुम्हाला पिवळा त्याच्यात दिसलं होतं कांडी पद्धती, ते लाल मारला. मग मी नंतर का कलर कोडिंग नाही दिसत, त्याच्यात बाकीचे कलर का दिसत नाही, सफेद दिसत नाही, निळा दिसत नाही. वासुदेव गाठ सर यांच्याकडं, गाव सोंदळ, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, माजी सैनिक यांच्या आपण शेतावर आलो आहे. तर आपण इथे मानग्या बेटाला डेंड्रोकॅलमस टॉक्सिला आपण इथं कलर कोडिंग प्रात्यक्षिकसाठी आलेलो आहे. तर आता आपण कलर कोडिंग का करतोय की याच्यामध्ये मॅच्युअर काठी 3 ते 5 वर्षाची, म्हणजे आपण 5 वर्षाचे 5 कलर देणार. पण आता आपल्याकडे इथं 5 वर्षासाठी कलर द्यायसारखे क्लम्प नाही आहे. आपण तिथं 3 वर्षाचे आपण कलर द्यायसाठी इथं सिच्युएशन आहे, म्हणून आपण ते देतोय. जसं आता तुम्ही बघू शकतात, याला आम्ही हा मॅच्युअर झालेला आहे. कितव्या वर्षाचा आहे तो? हा 2023चा आहे. बरं. याला आम्ही रेड कलर देतोय. नंतर आपण 2024ला 2024ला आपण हा घेतोय, येल्लो कलर देतोय. पिवळा 2024चा आहे. 24चा. आणि 2025चा जो कोंब आलेला आहे त्याला आपण ब्ल्यू कलर देणार, जो कवळा आहे. प्रसन्न कांबळे सर याला कलर करताना आमचे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत आणि आमचे पुढचे राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपमध्ये ते सदस्यसुद्धा आहेत. आणि आज त्यांनी बहुमूल्याचा वेळ आमच्यासाठी दिलेला आहे. खूप मोलाचा वेळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ब्ल्यू कलर देत आहे. हा किती सालचा आहे? 2025. 2000. इकडे लावा जरा, निळा दिसू दे. राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी आणि महाराष्ट्र
बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी उपक्रम आम्ही राबवत आहोत. आणि हे ट्रेनिंग देण्यासाठी आपल्या इथे नाशिकहून प्रशांत दाते सर या ठिकाणी आलेले आहेत. आणि वासुदेव घाग यांच्या बागेमध्ये आम्ही हा कलर कोडिंगचा उपक्रम सुरुवात करत आहोत. बरोबर सोबत आहेत आमचे सचिव संदीप उर्फ सदाशिव सरकोत सर, प्रतीक लाड आमचे सदस्य, बांबू मित्र प्रतीक लाड, त्याच्यानंतर बांबू मित्र रमेश पाजवे सर, प्रशांत दाते सर, प्रसन्न कांबळे सर, माजी सैनिक स्वतः जे मालक आहेत या बागेचे वासुदेव घाग पुढे या. हां, आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आता आम्हाला ज्या महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या पर्यंत पोहोचवणारे आमचे मार्गदर्शक पाटलोबा पाटील सर, या सगळ्यांच्या उपस्थितीत आज हे कलर कोडिंगचं काम आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय.